पोलीस म्हटलं की त्यांच्याबद्दल मनात आदरभाव निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. त्यात महिला पोलीस म्हटलं तर घरातील सर्व कामं करून संपूर्ण घर सांभाळून आपल्या कर्तव्यावर कोणत्याही वेळी तमानं बाळगता नेहमीच कार्य तत्पर असतात. अशाच पोलिसांच्या दामिनी पथकाने माणुसकी जपणारी कामगिरी केली आहे. शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवर उतरणाऱ्या प्रसूती झालेल्या महिलेला आणि तिला आणि तिच्या बाळाला प्रसंगावधान राखत ससून रुग्णालयात तत्परतेने दाखल करून महिला आणि तिच्या बाळाचे प्राण वाचवले. महिला पोलिसांच्या या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी 23 एप्रिल 2024 रोजी दामिनी पथकाच्या पोलीस अंमलदार संतोषी ढेंबरे आणि आकांक्षा बनसोडे या लोणावळा पुणे लोकलमध्ये पेट्रोलिंग करत होत्या. पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक महिला शिवाजीनगर येथे तिच्या साधारण 12 तासांच्या बाळासह दिसली. रेल्वे स्टेशन येथून ती महिला लोकलने प्रवास करून शिवाजीनगर येथे उतरली. तिच्याबाबत पोलिसांना शंका आली. त्यांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिची प्रसूती बेगडेवाडी रेल्वे स्टेशनजवळ रात्रीची झाली होती. तसेच तिची प्रसूती तिने स्वतःच केली होती. त्या महिलेकडे असणाऱ्या बाळाची नाळ देखील कापलेली नव्हती. त्या दोघांची परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. महिला पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्यांनी आपल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली आढाव यांना कळवले. त्यांनी ताबडतोब आपले वरिष्ठ पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना या घटनेची माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपाली आढाव, पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांनी महत्त्वाची भूमिका बजावत त्या महिलेला ससून रुग्णालयात दाखल केले. महापोशी 1410 संतोषी ढेंबरे आणि महापोशी 1461 आकांक्षा बनसोडे यांनी तत्परतेने या महिलेला आणि बाळाला दवाखान्यात दाखल केल्याने पुढील धोका टळला. सध्या बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहेत. या कामगिरीमुळे सर्व स्तरावर या महिला पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.